लेकरा. तू तर फक्त मोबाईल बंद केलास रे, पण कालपासून समाजाच्या, गावच्या, सोसायटीच्या, शेजाऱ्यांच्या नजरा चुकवत तुझ्या आईनं तर फ्लॅटचा दरवाजाच बंद केलाय लेकरा. पण राहून राहून तुझ्या बापाच्या मनात एकच प्रश्न येतोय, का केलंस असं? काय चूक हो? तुम्ही फक्त त्या बापाची लेक नाही, जोपर्यंत तुमचे वडील तरुण आहेत तोपर्यंतच तुम्ही त्याची लेक आहात. पण जेव्हा तुमचे वडील वृद्धत्वाकडे जातात तेव्हा त्याची दुसरी आई म्हणजे त्यांची लेक असते. हे जीवनात कधी विसरू नका. बापाची कितीही प्रॉपर्टी असू द्या, त्या बापाला त्या प्रॉपर्टीचा अभिमान कधी वाटत नाही. पण आपली लेकरं जर संस्कारांना घडली, बापाला यापेक्षा मोठी संपत्ती कोणती असत नाही. पण तीच लेक जेव्हा खऱ्या अर्थाने एखादा चुकीचा मार्ग निवडते, तेव्हा माझ्या बहिणींनो, भावाच्या नात्यानं तुम्हाला एक वाक्य सांगून जातो. सोसायटीतल्या इतर खऱ्या अर्थानं बहिणींच्या खांद्यावर डोकं टेकून तुमची आई रडू तरी शकते हो. तिला भावनांना खऱ्या अर्थानं व्यक्त तरी करता येतं. पण तुमच्या बापाला रडताही येत नाही, बोलताही येत नाही, कुणाला सांगताही येत नाही. म्हणून तर रात्रीच्या 12 वाजता कुणीच नसताना तो गार्डन मध्ये जाऊन इकडं तिकडं आजूबाजूला पाहतो. कोणी नाही हे लक्षात आल्यानंतर बाकड्यावर बसून गुडघ्यात डोकं घालून हमसून हमसून रडतो. कारण त्या बापाच्या जीवनातली वास्तवातली लक्ष्मी तुम्ही असता. म्हणून त्या बापाला बोलता येत नाही, सांगता येत नाही. म्हणून कधी कधी तो बाप पत्राचा आधार घेऊन आपल्या निघून गेलेल्या लेकीला आपल्या अंतकणातले भावस्पर्श सांगत राहतो. तो बाप आपल्या लेकीपर्यंत आपल्या भावना पोचवत राहतो. प्रिय बाळा, ही मी तुला आज पत्र लिहितोय, कारण अगदी तसंच आहे. कारण तू कॉलेजला जात असताना तुझी काळजी वाटत होती, म्हणून मित्राकडे उसने पैसे घेऊन तुझ्यासाठी घेतलेला मोबाईल काल दुपारपासून तू बंद करून ठेवलास लेकरा. तू तर फक्त मोबाईल बंद केलास रे, पण कालपासून समाजाच्या, गावच्या, सोसायटीच्या, शेजाऱ्यांच्या नजरा चुकवत तुझ्या आईनं तर फ्लॅटचा दरवाजाच बंद केलाय लेकरा. पण राहून राहून तुझ्या बापाच्या मनात एकच प्रश्न येतोय, का केलंस असं? काय चूक हो तुझ्या आईची, जिने आयुष्यभर घासातला घास तुझ्यासाठी काढून ठेवला? काय चूक हो तुझ्या दादाची, ज्यानं खऱ्या अर्थानं पॉकेट मनीचे पैसे साठवून तुला मागेल ते रक्षाबंधन, भाऊबीजेला दिलं? काय चूक हो तुझ्या बापाची, ज्यानं आयुष्यभर तुझ्या आनंदासाठी ओव्हर टाइमचा मार्गही हसत स्वीकारला? काय चूक होती आम्हा साऱ्यांची, ती क्षणात मात्र आम्हाला परक करून गेली. अरे ज्या आईनं 9 महिने 9 दिवस तुला पोटात ठेवलं, तिच्या पोटात तू लात मारली तरी आनंदाने तिला पोटावरून हात फिरवला. डॉक्टरने सांगितलं होतं चान्स घेऊ नका, धोका आहे. पण खऱ्या अर्थानं तुझ्या आगमनासाठी तिने स्वतःच्या मृत्यूलाही जवळ केलं. क्षणात मात्र त्या आईचं प्रेम विसरली. अरे ज्या दादानं आयुष्यभर तुझ्यावर सुरक्षेचं छत्र ठेवलं, क्षणात त्या दादाचं प्रेम विसरले. बाळा, अरे कितीही तापानं फनफनलेलं असायचं ना, पण माझ्या लेकीचं कन्यादान मोठं मला करायचंय म्हणून रात्रीचा ओव्हर टाइम करत राहिलो. क्षणात मात्र त्या बापाचं प्रेम विसरले. बाळा, तुला आठवत नसेल रे, आणि आठवेलही कसं म्हणा. तुझ्या आईच्या तू गर्भात होती, रात्री 10:30ची वेळ होती आणि तुझ्या आईचं पोट दुखू लागलं. तिला घेऊन दवाखान्यापर्यंत गेलो. 1 तास निघून गेला आणि डॉक्टरांनी सांगितलं बाळाचे पाय फिरले, पाणी कमी होतंय, सिजर करावं लागेल. बाळा, आजपर्यंत भले या बापानं एवढ्या मोडल्या, भले या बापानं मित्रांकडे उसलवारी केली, पण तुझा प्रत्येक हट्ट पूर्ण केला. पण बाळा, आज वास्तवात त्या बापाची गरिबी मात्र ऐकून जा. त्यावेळेस तुझ्या बापाच्या खिशात अवघे 10,000 रुपये होते रे. रात्रीच्या 3 वाजता मित्रांच्या उंबरट्या झिजवले, पण अनेक ठिकाणावरून एक एक थोडे थोडे करून पैसा जमा केला. बाळा, तू जन्माला आली ना, माझे सगळे मित्र मला सांगत होते तुझ्या घरी लेक आली, आणि लेक म्हणजे धनाची पेटी. पण माझ्या सगळ्या मित्रांना मी निक्षून सांगत राहिलो, माझ्या घरी माझी लेक आली, पण माझ्या घरी माझी लेक नाही, साक्षात माझ्या घरात माझी लक्ष्मी आली. म्हणून तर बाळा, तुला घराच्या उंबऱ्याच्या आत घेताना कुंकवाच्या पावलांनी तुला घरात घेतलं. कारण तू फक्त माझी लेक नव्हती, तर माझ्या घरची लक्ष्मी होतीस. बाळा, अरे ऑफिस मध्ये गेल्यानंतर मित्रांनी तुझ्या जन्माची बर्फी मागितली, पण जवळ पैसे नव्हते रे. मित्रांकडेच उसने पैसे घेतले, पण सगळ्या सोसायटीला, मित्रांना बर्फी दिली, कारण तू जन्माला आली होती. पण बाळा, काल दुपारपासून तेच बर्फी खाली लोक काल दुपारपासून माझ्या तोंडात शेण घालतायत. बाळा, का केलंस असं?
काय चूक होती आम्हा साऱ्यांची की क्षणात तू आम्हाला परक समजून गेली. अरे कालपासून तुझ्या आईनं फ्लॅटचा दरवाजाही उघडला नाही. का? तिची लेक सासरी गेली म्हणून नाही, तिच्या काळजात तुकडा कुणातरी हात धरून निघून गेलाय ना म्हणून. कालपासून तुझा हा बाप ऑफिसलाही गेला नाही. का? त्याची लेक सासरी गेली म्हणून नाही, त्याच्या काळजात तुकडा त्याची स्वाभिमान असणारी त्याची लेक त्याचा स्वाभिमान गहाण ठेवून कुणातरी हात धरून घरातून निघून गेली ना म्हणून. कालपासून तुझा सोसायटीच्या बाहेर उंदटणारा दादा पण घराच्या बाहेरही निघाला नाही. का? त्याची लाडाची ताई सासरी गेली म्हणून नाही, त्याची लाडाची ताई कुणातरी हात धरून घरातून निघून गेली ना म्हणून. बाळा, तू म्हणत असशील तो तुझा श्वास आहे, तो तुझा प्राण आहे, तो तुझा जीव आहे. पण खऱ्या अर्थाने 1 वर्षाच्या प्रेमात तुला तो जीव वाटू लागला. पण 20 वर्षात हा बाप तुझ्यासाठी जीव देऊ शकतो एवढं साधं नाही कळालं तुला. अरे खऱ्या अर्थानं पाहिला गेलं तर लहानपणी एक एक घास घेऊन येत होतो तोंडाजवळ, चिवूचा काऊचा म्हणत एक एक घास तुझ्या तोंडात घालायचो आणि तू माझा हात पकडून तो घास मलाच भरवायची. बाळा, तुला जायचंच होतं ना रे, तर तुझ्या गोड हातांनी गोड शिरा बनवला असता, त्यात थोडं विष टाकलं असतं आणि चिवूचा काऊचा म्हणत तो घास मला भरवला असता. सकाळी जागच आली नसती, हा दिवस पाहण्याची वेळच आली नसती. झाली चूक तुझी आज नाही कळायची, पण कधी माघारी फिरायची वेळ आली तर पुन्हा धावते. कदाचित हा बाप मारेल, रागवेल, डोळे मोठे करेल, पण पुन्हा तुला कुशीत घेईल. कारण हा तुझा बाप आहे, हा तुझा बाप आहे. तुझ्यामध्ये घरातल्या देवघरातल्या लक्ष्मीचं रूप पाहणारा हा तुझा बाप आहे. आपल्यामुळं आपल्या मायबापाला मान खाली घालावी लागणार नाही एवढी शपथ जरी प्रत्येकाने घेतली तरी आपला संबंध 16 सफल झाल्याशिवाय राहणार नाही. हे सगळ्यात महत्वाकांक्षी विठ्ठल.